श्री स्वामी समर्थ. तर आपल्या भारतीय धर्मामध्ये नवरत्न म्हणजेच काय तर नवरत्नाचे महत्त्व, त्यासोबत ग्रहांना होणारे फायदे आणि धारण करण्याची पद्धत काय आहे संपूर्ण जाणून घेऊया. कारण हे नवरत्न आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. भारतीय संस्कृतीमध्ये रत्नांना केवळ अलंकार म्हणून पाहिले जात नाही, तर त्यांना आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्वही दिले जाते. प्राचीन ऋषीमुनी ग्रहांच्या सूक्ष्म ऊर्जांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अभ्यासला आणि त्यानुसार काही विशिष्ट रत्न ग्रहांच्या ऊर्जेला संतुलित करण्यात सहाय्यक मानली. या 9 प्रमुख रत्नांना नवरत्न असे म्हटले जाते. जन्मकुंडलीतील ग्रह शुभ असो किंवा अशुभ असो, त्यांची ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित करण्यासाठी हे ग्रह जे आहे धारण करण्याची परंपरा अनेक शतकांपासून प्रचलित आहे. आणि बऱ्याचशा जणांचा तुम्ही हातामध्ये किंवा बोटामध्ये पाहिले असतील हे रत्न. मात्र रत्न हे कोणत्याही चमत्काराचे साधन नसून श्रद्धा, योग्य मार्गदर्शन आणि सदाचार यांच्या जोडीने त्याकडे पाहणे अधिक उचित मानले जाते. नवरत्न म्हणजे काय तर सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू या 9 ग्रहांशी संबंधित असे हे नवरत्न. मौल्यवान रत्न आहेत. नवरत्नांची यादी म्हणजे काय तर पहिला रत्न म्हणजे माणिक, सूर्य. सूर्य म्हणजे काय तर राजाचं काम करतो. त्यानंतर मोती, चंद्र, शांत. त्यानंतर प्रवाळ म्हणजे मंगळ. चौथा पन्ना म्हणजे बुध, गुरु. त्यानंतर पुष्कराज 5वा गुरुसाठी आणि 6वा हिरा म्हणजे शुक्र ग्रहासाठी. त्यानंतर 7वा नीलम म्हणजे शनी महाराजांचा. 8वा गोमेद राहूसाठी आणि 9वा वैडूर्य केतूसाठी. तर पहिला माणिक म्हणजेच काय तर संबंधित ग्रह सूर्य. याचा रंग गडद लाल किंवा गुलाबी लाल असा असतो. याचं महत्व काय आहे तर सूर्य हा आत्मविश्वास आणि नेतृत्व, प्रतिष्ठा, वडिलांचे आशीर्वाद आणि जीवनशक्तीचा कारक मानला जातो. माणिक सूर्याच्या तेजाचे प्रतीक आहे. माणिक रत्न जो आहे सूर्याच्या तेजाचे प्रतीक आहे. संभाव्य फायदे, आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते असे मानले जाते. नेतृत्वगुण वृद्धिंगत होतात. समाजात मान सन्मान मिळण्यास सहाय्य होते अशी श्रद्धा आहे. निर्णय क्षमता मजबूत होण्यास मदत मिळते. मानसिक धैर्य वाढते. धारण करण्याची पद्धत तर हे सोने धातूमध्ये धारण केले जाते. त्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेत, जो आपला अनामिकेचा बोट असतो त्यामध्ये, आणि सूर्याचा रत्न असल्यामुळे रविवारी धारण करण्याची पद्धत आहे. सूर्योदयाच्या वेळी धारण करणे शुभ मानले जाते. धारण करण्यापूर्वी सूर्याची प्रार्थना मंत्र जप केला जातो. जसं की ओम सूर्याय नमः असा हा मंत्र 108 वेळेस सुद्धा केला जातो. त्यानंतर दुसरा जो रत्न आहे तो जाणून घेऊया, तो म्हणजे मोती. संबंधित ग्रह चंद्र. त्यानंतर रंग जो आहे याचा पांढरा असतो, आपला दुधासारखा रंग असतो या रत्नाचा. याचं महत्व काय आहे तर चंद्र जो आहे मन, त्यानंतर भावना, आई, शांतता, कल्पनाशक्ती आणि मानसिक संतुलन याचा कारक मानला जातो. याचे फायदे काय आहे तर मानसिक शांतता मिळण्यास मदत होते. जर आपलं मन खूप अशांत वाटत असेल सारखं तर तुम्ही हे रत्न धारण करू शकता. असे मानले जाते की भावनिक स्थैर्य वाढण्यास सहाय्य होते. त्यानंतर राग आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी काही जण हे रत्न धारण करतात. तुम्ही बऱ्याचशा जणांच्या बोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रत्न पाहिले असतील. तर आईशी संबंधित सौहार्द वृद्धिंगत होण्याची श्रद्धा आहे. एकाग्रता सुधारण्यास मदत मिळू शकते. धारण करण्याची पद्धत तर हा जो रत्न असतो हा चांदी जे आहे चांदी धातूमध्ये धारण केला जातो आणि करंगळी बोटात जो आहे हा रत्न धारण केला जातो. वार आहे सोमवार, सकाळी धारण करणे शुभ मानले जाते. त्यानंतर तिसरा म्हणजे प्रवाळ. हा जो रत्न आहे संबंधित मंगळ ग्रहासाठी उचित आहे. रत्न याचा रंग जो आहे लाल असतो आणि महत्व, मंगळ हा साहस, पराक्रम, धैर्य, ऊर्जा आणि भूमीचा कारक मानला जातो. आता तुम्ही जे माझा व्हिडिओ पाहत आहात तुमच्या सुद्धा बोटामध्ये जर एखादा रत्न असेल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही या व्हिडिओमधून जाणून घेऊ शकता. याचे फायदे म्हणजे काय तर धैर्य आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते असे मानले जाते. कामातील उत्साह वाढण्यासाठी
मिळवण्यासाठी काही जण हे रत्न धारण करतात. पण रत्न हा उचित राशीसोबत उचित रत्न जो आहे जोडलेला आहे. त्यानंतर स्पर्धकात्मक क्षेत्रात मानसिक बळ मिळण्याची श्रद्धा आहे. निर्णय क्षमता आणि कृतिशीलता वाढण्यास सहाय्य होते. धारण करण्याची पद्धत हा रत्न जो आहे सोने किंवा तांबेमध्ये जो आहे धारण केला जातो. त्यानंतर बोट आहे अनामिका, वार आहे मंगळवार, सकाळी धारण करावे उचित आहे. याची विधी सुद्धा असते, ती मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. त्यानंतर चौथा म्हणजे पन्नारत्न. हा बुध ग्रहासाठी मानला जातो. याचा रंग जो असतो हिरवा आहे आणि महत्व म्हणजे बुध हा बुद्धिमत्ता, त्यानंतर संवाद कौशल्य, व्यापार, शिक्षण आणि तर्कशक्तीचा कारक आहे. संभाव्य फायदे म्हणजे काय तर स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते असे मानले जाते. आता ज्याची कोणाची स्मरणशक्ती खूपच कमकुवत असेल तर त्यांनी हा रत्न धारण करू शकता. संवाद कौशल्य वृद्धिगत होण्यास सहाय्य होते. व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात लाभ मिळावा या हेतूने काही जण हे रत्न धारण करतात. निर्णयक्षम विचारांना चालना मिळते अशी श्रद्धा आहे. धातू धारण करण्याची पद्धत म्हणजे काय तर ह्याला सोने म्हणजे जो आहे सोन्यामध्ये याला जो आहे धारण केला जातो. बोट आहे करंगळी आणि वार आहे बुधवार. सकाळीच धारण करावा कारण कुठलंही शुभ काम आपण सकाळीच करतो. त्यानंतर पाचवा म्हणजे पुष्कराज. ह्याचा जो रंग असतो थोडासा पिवळसर असतो. संबंधित ग्रह याला गुरुचा आहे. त्यानंतर रंग आहे पिवळा आणि याचं महत्व सुद्धा जाणून घेऊया. तर गुरु हा ज्ञान, धर्म, अध्यात्म, विवाह, संतती आणि भाग्याचा कारक मानला जातो. संभाव्य फायदे आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभ मानले जाते. म्हणजे काय तर गुरु हा ज्ञान जो आहे गुरु हा ज्ञानासाठी पहिल्यापासूनच जो आहे मानला जातो. पण याचं जे आहे व्यवस्थित भाग्य, विवाह, संततीसाठी सुद्धा मानला जातो. आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभ मानले जाते. ज्ञानप्राप्ती आणि शिक्षणात सहाय्य होते अशी श्रद्धा आहे. वैवाहिक जीवनात सौहार्द वाढण्यास मदत मिळू शकते. आर्थिक स्थैर्य, भाग्यवृद्धीसाठी काही जण हे रत्न धारण करतात. धारण करण्याची पद्धत म्हणजे काय सर सोन्यामध्ये धारण करायचं. बोट आहे तर्जनी, वार गुरुवार आणि सकाळी धारण करावे. त्यानंतर सहावा पाहूया. तर सहावा आहे हिरा रत्न. हा संबंधित शुक्र ग्रहासाठी मानला जातो. म्हणजे ते आपले देव शुक्राचार्य होते बघा, तो शुक्र ग्रह हा शुक्र ग्रहासाठी मानला जातो. पारदर्शक, चमकदार पांढरा. महत्व शुक्र हा सौंदर्य, प्रेम, वैवाहिक सुख, कला, ऐश्वर्य, विलास, आनंद आणि भौतिक सुखांचा कारक मानला जातो. हिरा हा शुक्राच्या तेजस्वी ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. तर याचे फायदे काय तर वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौहार्द वाढण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. कला, संगीत, अभिनय, फॅशन आणि सर्जनशील क्षेत्रात यश मिळवण्यासाठी काही जण हे रत्न धारण करतात. पण रत्न धारण करण्या अगोदर योग्य ज्योतिषाचा सल्ला घेऊनच तुमच्या राशीच्या ग्रहानुसार रत्न तुम्ही धारण करावेत असं मी वैयक्तिक तुम्हाला सांगते. आर्थिक समृद्धी, ऐश्वर्य आकर्षित करण्यासाठी शुभ मानला जातो हा शुक्र रत्न आहे. शुक्र ग्रहाचा रत्न आहे हिरा. व्यक्तिमत्व अधिक आकर्षक आणि प्रभावी वाटण्यास सहाय्य होते अशी पारंपरिक मान्यता आहे. जीवनातील आनंद, सौंदर्यदृष्टी आणि सकारात्मक वाढण्यास मदत मिळू शकते. धारण करण्याची पद्धत हे जे आहे सोन्यामध्ये किंवा मग प्लॅटिनममध्ये किंवा चांदीमध्ये तुम्ही धारण करू शकता. बोट आहे उजव्या हाताच्या अनामिकेत किंवा मग मधल्या बोटेत. वार आहे शुक्रवार कारण हा ग्रह आहे शुक्र. सकाळी किंवा शुक्र होऱ्यात धारण करणे शुभ मानले जाते. त्यानंतर सातवं म्हणजे नीलम. नीलम जो आहे रत्न हा संबंधित शनी ग्रहासाठी म्हणजे शनी महाराजांसाठी जो आहे अतिशय फायदेशीर ठरू शकतो. याचा रंग जो असतो ना थोडासा गडद निळा असतो बघा. महत्व काय तर शनी हा कर्म, न्याय, संयम, शिस्त, मेहनत आणि जीवनातील परीक्षांचा कारक मानला जातो. नीलम हे अत्यंत प्रभावी रत्न आहे असे मानले जाते. म्हणजे आहेच,
हा जो रत्न आहे अत्यंत प्रभावी आहे. संभाव्य फायदे काय आहेत तर मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. करिअरमध्ये प्रगती, त्यानंतर स्थैर्य मिळण्यास सहाय्य होऊ शकते. संयम, शिस्त आणि जबाबदारीची भावना वाढण्यास मदत होते. अडथळे कमी होऊन कार्यात गती येण्यासाठी काही जण हे रत्न धारण करतात. आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी शुभ मानले जाते. कारण शनी महाराज जरी आपल्याला असं वाटतं की 7.5 वगैरे शनी महाराज, तर शनी महाराज हे न्यायाचे कर्माचे देवता असतात. जे आपण करतो तेच आपल्याकडे फिरून येतं असं. तर धारण करण्याची पद्धत आहे तर हे तुम्ही पंचधातू किंवा मग लोखंड किंवा चांदी तर अत्यंत शुभ आहे. तुम्ही चांदीमध्ये हे रत्न जे आहे धारण करू शकता. बोट आहे मधले बोट उजव्या हाताचे, त्यानंतर वार आहे शनिवार आणि सूर्योदयानंतर धारण करावे किंवा मग सूर्यास्तानंतर सुद्धा धारण करू शकता. नीलम हे खूप प्रभावी रत्न मानले जात असल्यामुळे ते जन्मकुंडलीचा अभ्यास करून अनुभवी ज्योतिषांच्या मार्गदर्शनानंतर धारण करावे. जर तुमच्या राशीमध्ये हा ग्रह जर चालत नसेल तर तुम्हाला याचे उलट सुद्धा फायदे, उलट तोटे जे आहे त्याचे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळं मार्गदर्शन घेऊनच हा रत्न जो आहे धारण करावा. त्यानंतर 8वां म्हणजे गोमेद. संबंधित राहू ग्रहासाठी आहे हा. मधासारखा तपकिरी किंवा मग तांबूस असा ह्याचा रंग आहे. महत्व जाणून घेऊया. तर राहू हा भ्रम, अचानक बदल, परदेश, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनपेक्षित घटनांशी संबंधित मानला जातो. संभाव्य फायदे, मानसिक गोंधळ कमी करण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. अचानक येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची क्षमता वाढण्यास सहाय्य होते. संशोधन, तंत्रज्ञान आणि नवीन क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी काही जण हा रत्न धारण करतात. आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळू शकते. त्याचसोबत नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळण्यास सहाय्य होते अशी पारंपरिक जी आहे मान्यता आहे. आणि बरेचसे जण यामधले बरेचसे रत्न जे आहे वापर करत आहेत, पण त्यांना याची जी आहे यामागचं रहस्य किंवा यामागचे फायदे त्यांना माहीत नाहीये. तर खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. तर धारण करण्याची पद्धत आहे पंचधातूमध्ये किंवा मग चांदीमध्ये धारण करू शकता. बोट आहे उजव्या हाताचे मधले बोट, शनिवारी धारण करू शकता. राहू कालानंतर योग्य मुहूर्तात परंपरेनुसार धारण करा. त्यानंतर 9वा आणि शेवटचा म्हणजे वैडूर्य, तो थोडासा लसुने टाईपचा असतो बघा. संबंधित ग्रह म्हणजे केतू. रंग आहे करडा पिवळसर किंवा हिरवट असा रंग याचा येऊ शकतो. मध्यभागी मांजरीच्या डोळ्यासारखी रेषा. महत्व काय तर केतू हा अध्यात्म, वैराग्य, मोक्ष, अंतर्ज्ञान आणि गूढ विद्यांचा कारक मानला जातो. याचे संभाव्य फायदे म्हणजे काय तर आध्यात्मिक साधनेत एकाग्रता वाढण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. त्याचसोबत अंतर्ज्ञान विकसित होण्यास सहाय्य मिळू शकते. त्यानंतर अनपेक्षित संकटापासून संरक्षण मिळावे या भावनेने काही जण हे रत्न धारण करतात. आता यापैकी तुम्ही कोणतं रत्न धारण करत आहात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि किंवा मग तुम्ही रत्न धारण करत नसाल तर तुमच्यासाठी योग्य रत्न जे आहे तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या जो ज्योतिष आहे त्याला तुम्ही दाखवून तुम्ही तुमच्या ग्रहांच्या स्थिरतेप्रमाणे किंवा मग राशीच्या स्थिरतेप्रमाणे तुम्ही रत्न धारण करू शकता. ध्यान आणि साधनेत मन स्थिर होण्यास मदत मिळू शकते. धारण करण्याची पद्धत धातू किंवा मग पंचधातू किंवा चांदी. बोट आहे करंगळी, मधले बोट, वार मंगळवार किंवा शनिवार परंपरेनुसार. नवरत्न धारण करताना घ्यायची काळजी कोणती आहे माहिती का? तुम्ही जर रत्न धारण करत आहात पण तुम्हाला काय काळजी घ्यायची हेच माहिती नाही तर मग तुम्ही रत्न धारण करून काहीच उपयोग नाही. कोणतेही रत्न फक्त जन्मकुंडलीचा सखोल अभ्यास करूनच धारण करावे. दुसऱ्याला लाभलेले रत्न आपल्यालाही तितकेच लाभदायक ठरलेच असे नाही, कारण प्रत्येकासाठी वेगवेगळे रत्न जे आहे असतात. नैसर्गिक आणि अस्सल रत्नांना जो आहे प्राधान्य द्यावे. तडे गेलेले, फुटलेले किंवा कृत्रिम रत्न टाळावेत. खूप जास्त चमक असलेले रत्न सुद्धा टाळावेत. रत्न धारण करण्यापूर्वी ते स्वच्छ करून आपल्या श्रद्धेनुसार देवपूजा, मंत्र जप करून धारण करावे, कारण प्रत्येक रत्नाला प्रत्येक वेगवेगळा मंत्र आहे. रत्न हे कर्म, प्रयत्न आणि सदाचार यांना पर्याय नाही, ते श्रद्धेचा भाग म्हणून पाहणे योग्य आहे. अस्सल रत्ने कसे ओळखावे तर विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच रत्न घ्यावे आणि रत्नाला खूप जास्त पॉलिश चमक असेल तर मग तो रत्न डुप्लिकेट आहे असं समजून घ्यायचा. शक्य असल्यास प्रमाणित जेमोलॉजिकल प्रमाणपत्र असलेले रत्न निवडावे. रत्नाचा नैसर्गिक रंग पाहावा, पारदर्शकता आणि चमक तपासावी.
खूप जास्त अतिचमक असेल तर मग तो रत्न घेऊ नये. अतिशय कमी किमतीत मिळणाऱ्या रत्नांबाबत सावध राहावे, कारण रत्नाची जी किंमत असते ती चांगल्या प्रमाणात असते. नवरत्नाचे आध्यात्मिक महत्त्व. भारतीय परंपरेनुसार नवरत्न नवग्रहांच्या ऊर्जेचे प्रतीक मानले जातात आणि ग्रहांचा प्रभाव संतुलित करण्यासाठी, सकारात्मकता वाढवण्यासाठी, ईश्वरवरील श्रद्धा दृढ करण्यासाठी रत्नाचा उपयोग केला जातो. तथापि सत्कर्म, प्रामाणिक